राज्यभरात मेघगर्जना व वादळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि कन्नड तालुक्यातील अनेक भागात गारपीट आणि वादळी पावसानं यंदाही रब्बी हंगामातील पिकं उद्ध्वस्त झालेत। काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाल्यानं हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिकं आडवी झालेली आहेत। सध्या गहू, ज्वारी आणि हरभरा ही मुख्य रब्बी पिकं परिपक्व झाली आहेत, तर काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत आहेत। त्याचवेळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मागच्या वर्षी अशाच पद्धतीनं काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं। यात यंदाही आणखी काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले आहेत। तर बुलढाण्यात देखील अवकाळी पाऊस झालाय। जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यात देखील तुफान गारपीट झालेली आहे। भोकर तालुक्यासह जाफराबाद तालुक्यात सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं हरभरा, गव्हाच्या पिकासह शेतकऱ्यांच्या शेतमालांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं ऐन काढणीला आलेल्या गहू, हरभरा, मका, कांदा, ज्वारी, बाजरी यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अशाच दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।